टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याबाबतचा संदेश देण्यासाठी ठाणे महापालिकेनं टाकाऊ वस्तूंपासून 4 कलाकृती तयार केल्या आहेत. त्यामध्ये ठाणे बदलतंय, टायर टू ट्रेजर, तंत्र फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी यांचा समावेश असून या कलाकृती कोळशेत, गायमुख चौपाटी, ठाणे महापालिका मुख्यालय आणि उपवन इथे ठेवण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टनच्या आसपास कचरा जमा होतो. त्यात 60% ओला तर 40% सुका कचरा असतो. सुका कचरा वर्गीकरण करण्यात येतं. त्यामध्ये टायर, लाकूड, धातू, सायकल टायर, रिंग, प्लास्टिक पाईप आणि कचऱ्याचा समावेश असतो. या कचऱ्याचा पुनर्वापर करणं गरजेचं असून याविषयीचा संदेश देण्यासाठी ठाणे महापालिकेनं अनोखा उपक्रम राबवला आहे. या कचऱ्याचा पुनर्वापर करून पालिकेनं आकर्षक कलाकृती तयार केल्या आहेत. त्यामध्ये ठाणं बदलतंय, टायर टू ट्रेजर, तंत्र फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी यांचा समावेश आहे. यापैकी या कलाकृती कोळशेत, गायमुख चौपाटी, ठाणे महापालिका मुख्यालय आणि उपवन इथे ठेवण्यात आल्या आहेत. ठाणे बदलते ही 180 किलो वजनाची कलाकृती प्लास्टिक आणि कचऱ्याचा वापर करून तयार करण्यात आली असून त्यासाठी प्लास्टिक आणि कचरा वापरलाय. पावसाळ्यात रिकाम्या टायरमध्ये पाणी साचून डेंग्यू मलेरियाचे डास तयार होतात. त्यामुळे अशा टायरचा आणि लाकडाचा पुनर्वापर करून 120 किलो वजनाचे टायर टू ट्रेजर ही कलाकृती तयार करण्यात आली आहे.